हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा छान अशा निसून घेतलेल्या आहेत. वरची सर्व साल मी काढून घेतलेली आहे, कारण निबार साल होती ही काढून घ्यायला लागते आपल्याला. आणि स्वच्छ हे शेंगा मी आता धुवून घेणार आहे 1-2 पाण्याने. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि सोप्या साध्या सिंपल रेसिपी ही माझी छोटीशी संपूर्ण पहा. तर पाहू शकता इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि त्यानंतर हे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायच्यात आणि शिजून घ्यायच्यात. 80-70% आपल्याला हे शेवग्याच्या शेंगा शिजून घ्यायच्यात. तोपर्यंत काय करायचं, इकडे पुढे आपण आणि झाकण ठेवायचे. मीडियम गॅसवरच ह्या चांगल्या शिजून द्यायच्यात, होऊन द्यायच्या, म्हणजे मध्ये मध्ये चेक करायच्या. तर आता आपण बघूया शिजली का शेंग म्हणून. पाहू शकता थोडी बाकी राहिलेली आहे. अजून आपण झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजून देऊया. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे. आता मस्त आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. तर त्यानंतर आपल्याला आता इथे कढई ठेवून घ्यायची गॅसवर. कढईमध्ये तेल टाकायचे. कढई गरम झाली की तेल टाकून घेऊया. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा. मोहरी छान तडतडले की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. मीडियम साईजचा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. कांदा चांगला तेलावर आपल्या परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर पण तेलावर परतून द्यायची चांगली. कोथिंबीर कशी तेलावर टाकली ना तर कोथिंबीरीचा आरग त्या तेलामध्ये उतरला जातो. भाजीला एक छान मस्त टेस्ट येते. त्यामुळे कोथिंबीर पण टाकीत जावा. पाहू शकता इथे अद्रक लसणाची पेस्ट केलेली मी ही घरीच केलेली आहे, दुकानातून नाही आणली मैत्रिणींनो, घरच्या घरीच केलेली आहे. अद्रक लसणाने पण भाजीला खूप छान टेस्ट येते. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे अद्रकचा आणि लसणाचा कच्चा पण निघून जातो. त्यानंतर इथे आपण हळद टाकून घेऊया. 1 चमचा हळद टाकून घेते. रंग छान यावा म्हणून बेडगी मिरची पावडर 1 चमचा मी टाकलेला आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकलेत. धना पावडर 1 चमचा टाकली. आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे तेलावर. मैत्रिणींनो, मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला तिखट जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता. आता हे पावभाजीचा मसाला आहे बघा, थोडासा 1 चमचा हे आपण टाकून घेऊया. पावभाजी मसाला टाकला की भाजी खूप छान होती, टेस्टी होती. तुम्ही पण टाकून बघा. आता हे मसाले छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेवगा टाकून द्यायचा आहे. पाहू शकता पाणी पण मी टाकलेलं आहे शेवग्याचं, कारण त्या पाण्यामध्ये सगळं शेवग्याचं जीवनसत्व उतरलेलं आहे पाण्यात. त्याच्यामुळे पाणी फेकायचं नाही, पाणी पण टाकून घ्यायचे आपल्याला कढईमध्येच.
आता इथे मी वाटण काहीच केलेलं नाही, पण इथे शेंगदाण्याचा कूट 1 चमचा, आपल्याला मोठा शेंगदाण्याचा कूट 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खोबरं मी बारीक वाटून ठेवलेलं खोबऱ्याचं 1 चमचा आपल्याला किस टाकून घ्यायचं आहे. खोबरं आणि शेंगदाणे ह्याच्या पलीकडे मी काही नाही टाकलं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं आपल्याला हे भाजी अशीच गॅसवर, मीडियम गॅसवर होऊन द्यायची. झाकण ठेवून घ्यायचे. 2 मिनटाच्या नंतर आपण झाकण खोलून परत चेक करायची भाजी. तर पाहू शकता मैत्रिणींनो, भाजीचा रंग पण खूप छान आला आहे आणि तरी पण मस्त सुटलेली आहे आपल्या शेवग्याच्या भाजीला. तर ही शेवग्याची ग्रेव्ही टाईप भाजी केलेली आहे मैत्रिणींनो. कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नातेवाईकांना मैत्रिणींना शेअर करा आणि एकदा तुम्ही माझ्या ह्या सोप्या साध्या रेसिपी पाहत जा, करीत जा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली बघा, खूप छान दिसते आपली भाजी ही. तर मैत्रिणींनो, कशी वाटली मला खरंच कमेंट करून नक्की सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. आणि परत एकदा सांगते, एकदा ही भाजी शेवग्याची करून पहा, खूप छान होती आणि झटपट रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. पाहू शकता खूप छान कलर आला आहे, रंग आला आहे आणि अशी मस्त चमचमीत आपली ही शेवगा ग्रेव्ही भाजी झालेली आहे. कुणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो.